भाडोळी गावात थांबलेलो आहे. तुम्हाला दाखवली जांबू तर घेतली नाही, घेते मी पुढे. मला इथे चांगले वाटले. आंबे घेतले. वांगीची वाडी लावली आणि याचा वडापाव खाणारा मेन कॅरेक्टर नाहीये भारवी. तिचा क्लास असला. हॅलो नमस्कार. आज गाडीतच ब्लॉगला सुरुवात होते आणि आता आम्ही चाललेलो आहोत. रोज आज गाडीमध्ये हे ब्लॉग केलाय. असं रोज केलाय. हा रोज केलाय. आता आम्ही चाललेलो आहोत आईकडे. म्हणजे अर्धा रस्ता क्रॉस केलेला आहे. आता बघू जाऊया पुढे. इथे आता आम्ही वडापाव घेण्यासाठी थांबलेलो आहोत. मला भूक लागली. गुडगुड होते पोटात. अच्छा, अशी परवाला भूक लागली, त्याला गुडगुड गुडगुड होतं पोटात. आणि इथे संदीप गेले, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दुकान दिसत असेल ओम श्री साई. हा वरई फाट्यावरनं जो रोड येतो ना, तिथून हा वडापावचं दुकान लागतो. खूप फेमस वडापाव इथे मिळतात. इथे खूप साऱ्या गाड्या लागलेल्या तुम्ही बघू शकता. आलेले आहेत वडापाव घेऊन. थोडं उतर ना खाली. इथे वडापाव आणाले बघा, तुम्हाला दाखवतो. आणि याचा वडापाव खाणारा मेन कॅरेक्टर नाहीये भारवी. तिचा क्लास असल्यामुळे आता 12वी तिची आहे. माझा खाऊन झाला वडापाव. परवा खातोय इथे मस्त साठी वडापाव. मी पण खातोय. माझा हिने ढापला. एक खाऊन झाला, दुसरा घेतलाय खायला. म्हणून तिने माझा चटणीवाला ढापला. आणि हा एक रोड येतोय. पुढून गाडी येते की काय? हळूहळू का चाललाय हा रोड? कुठचा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता, कोणत्या एरियातला. काय केला व्यवस्थित? खड्डे होते. हे भावडळी गाव आहे. बघा, हे पण जांबूचं झाड आहे. आणि ही जांबू तुम्ही बघू शकता. भाडोळी गावात थांबलेलो आहे. तुम्हाला दाखवली जांबू तर घेतली नाही, घेते मी पुढे. मला इथे चांगले वाटले. आंबे घेतले, जे मोठे राजापुरी आंबे असतात ना, ते घेतले. 70ला 2 मोठे मिळाले. आता पुढे पण आहेत जांबू. मी बघते आणि तुम्हाला पण दाखवते. काय ठेव पिशवी सीटवर ठेव, नाही पडती तर नरम. पुढे पण आहेत जांबूवाले बसलेत. आता बघूया आपण. वांगीची वाडी लावली तिथे जांबू होते, आंबे होते. आणि हा जांबूचा ज्यूस आम्ही घेतलेला आहे भाडोळीमधनं. चला आपण जाऊया. काय घेतलं बाबा? जांबू घेतले. आम्ही जांबूचा सिरप पण घेतला. परवाणीचा अर्धी खाली. परवा कशी खाणार आहे जांबू? गप करून. परवाची फ्रुट्स म्हणजे काय विचारूच नका, असे सर्व फेवरेट्स आहे. आता आंबे घेतात, ते बघू कसे लागतात. जांबू गोड लागायला पाहिजे. हो काय, जांबू का आंबे? जांबू आणि आंबे. तू जांबू टेस्ट केले ना? हा, गोड होते. हा, यम्मी. जांबू तर आम्ही घेतलेले आहेत. अजून रस्त्याला बऱ्याच ठिकाणी जांबू आणि आंबे खूप विकतात. तिथे भाडोळी गाव तुम्हाला जर माहिती असेल तर ते जांबूसाठीच फेमस आहे. मी घेतले आणि एक ज्यूस घेतलाय, तो दाखवते. तो डायबिटीज आणि ज्यूसची जांबूच्या बियांची पावडर पण असते, जर डायबिटीजसाठी ती खूप चांगली असते. आणि ज्यूस घेतलाय, ते ज्यूस तुम्ही जांबूचंच असतं, ते तुम्ही डायरेक्ट पण पिऊ शकता. किंवा तुम्हाला जर कोल्ड्रिंक किंवा सोडा बिड्यामध्ये असं जामून शॉट टाईप पिऊ शकता. चला घरी जाता पोचू आम्ही थोड्या वेळाने. दाखवते मी तुम्हाला जांबू वगैरे. जांबूची साईज मस्त अशी मोठी आहे. नाही, एवढीशी छोटी आहे. छोटी आहे का मोठी आहे ना? एवढीशीच आहे. नाही, मोठे आहेत ते. एवढेच आहे. चला. याचा सिरप कुठे आहे का बघा, जांभळाचा. तू कुठला फोटो काढलेला? तर गाडी असली तर काय झालं, गाडी काढायची उलट. हा काय
साईबाबा मंदिर. संध्याकाळी वातावरण बघा कसं झालेलं आहे. मस्त हवा सुटलंय. पावसाचं वातावरण झालं तर काय माहित पाऊस येतो की नाही. आम्ही आता फटाके फोडू. आई हा फटाके फोडू. फटाके आता काय दिवाळी आहे फटाके फोडायला. अरे पोचलेलो आहोत तुम्ही बघितलं आणि आता झालेली आहे संध्याकाळ. आता आई काहीतरी दूध आणायला गेलेली आहे. त्याच्यानंतर बघू आम्हाला जायचं आहे बाहेर. कुठे जायचं आहे ते तुम्हाला जर गेलोच तर तेही तुमच्यासोबत शेअर करेन. बाहेरचं वातावरण दाखवलं मस्त पावसाचं आहे वातावरण. हवा खूप सुटलं. गॅलरीत बस हवा येते बघ.